15वा 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात, तर जर दिवसाची संख्या 2 3 केली तर तेच काम करण्यासाठी आणखी किती माणसे कामावर घ्यावे लागतात? बघा मित्रांनो, अगोदर मांडून घ्या माणसे किती आहेत. माणसे, काम आणि दिवस, दिवस आणि काम या प्रमाणात. आता फर्स्ट वाक्य काय म्हणते? 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. तर दिवस दिलेले आहेत का? नाही. परंतु आपल्या दुसऱ्या वाक्याशी तुलना केली तर आपल्याला इथले दिवस मिळतात. जर दिवसाची संख्या 2/3 केली तर म्हणाले, म्हणजे मुळात किती दिवस आहेत? ते 3 दिवस आहेत. ह्या 3 दिवसापैकी 2 दिवस केलं तर म्हणाले, म्हणजे अगोदरची जी दिवसाची संख्या आहे ते 3 आहे. आता दुसऱ्या याच्यामध्ये तेच काम म्हणजे हे जे काम आहे तेच काम करण्यासाठी आणखी किती माणसे कामावर घ्यावं लागेल? आता हे किती दिवसामध्ये करत आहेत? 2 दिवसामध्ये. आणि हे किती दिवसामध्ये करत आहेत? 3 दिवसामध्ये. कळालं इथपर्यंत? आता माणसं आपल्याला दिलेले आहेत का? नाही. तर आपल्याला आता समीकरण सोडून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, याच्या अगोदरचा जो क्वेश्चन घेतलेला आहे तो क्वेश्चन आणि हा क्वेश्चन कामकाळ वेगावरती सेम आहे, म्हणजे सारखाच आहे. M1 गुणिले T1 गुणिले D1 बरोबर, किंवा छेदामध्ये घ्या बरोबरच्या पलीकडे घेण्यापेक्षा M2 गुणिले T2 गुणिले D2 बरोबर. आता काय माणसं किती आहेत? 28 गुणिले 3 दिवस एक काम. काम सारखंच असल्यामुळे काम घेण्याची आपल्याला गरज नाही. काय मित्रांनो, मग नंतर काय म्हटलेलं आहे? माणसं दिलेले आहेत का? नाही. x आपल्याला काय दिवस 2 दिलेले आहेत आणि टाइम पण दिलेला आहे. मग आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. मग सॉल्व्ह करून घ्या. बेचा कितीवरती भाग बसला? 14 2 28. या दोघांचा गुणाकार केला तर 42. तर 42 आपलं उत्तर असणार आहे का? नाही. काय म्हटलेलं आहे? आणखीन किती, म्हणजे 28 आहेत तर 28 पेक्षा आणखीन किती जास्त घ्यायचं? तर काय होते आपल्याला? हे 2 दिवसामध्ये काम कंप्लीट होते हे विचारलेलं आहे. तर 42 मधून काय करायचं? 28 वजा करायचं. 14 माणसे. आणखीन किती माणसे घ्यावं लागेल? तर 3 दिवसाचं काम 2 दिवसात कंप्लीट होईल, तर आणखीन 14 माणसे अधिकचे घ्यावं लागेल. पर्याय क्रमांक 3.